नेहमीच नाचणीची भाकरी किंवा लाडू खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी गोड, पौष्टिक, परंतु साखरेचा अजिबात वापर न करता तितकंच चविष्ट आणि झटपट तयार होणारं खावंसं वाटत असेल, तर ही अशी वडी तुम्ही बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या वड्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कॅल्शियमने भरपूर, शरीराला ताकद देणाऱ्या आणि चहासोबत खायला एकदम परफेक्ट. कुठेही अजिबात पाक न वापरता कमीत कमी तुपामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये इतकी सुंदर वडी तुम्ही देखील सहज बनवू शकता. चला तर मग पौष्टिक, कॅल्शियम, लोहयुक्त अशी ही वडी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातील कोणतीही कप किंवा वाटीचा वापर करायचा. त्याने 1 वाटी भरून सुकं खोबरं बारीक केलेलं घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर खोबरं कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे त्यामधला ओलावा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती, केसगळतीसारखी समस्या असेल तर तीसुद्धा दूर होण्यास मदत होते. सुकं खोबरं मी 2-3 मिनटं छान असं खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा बदलला आहे आणि आता याला कुरकुरीतपणा आला आहे. आपल्याला लगेचच एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये त्याच वाटीने मी 2 वाटी एवढे मखाने घालणार आहे. मखाने म्हणजे फुलवलेल्या कमळाच्या बिया. हा मखाना फुलवलेला असतो, पण जरी तो फुलवलेला असला तरी चिवट आणि ओलसर असतो. त्याची पूड करता येत नाही, म्हणून मखाने आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम शिवाय अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढली जाते. हे मखानासुद्धा मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं आहे. मखाने भाजले गेले आहेत हे कसं ओळखायचं, तर एक मखाना घेऊन हलकासा थंड करून बोटाने असा चुरडून बघायचा. चुरा होत असेल तर समजायचं भाजले गेले आहेत. लगेचच गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे. सेम वाटीचा वापर करून 1 वाटी आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे. नेहमीचं जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ना, ते पीठ मी इथे घेतलेलं आहे. मंद आचेवर 2 मिनटं परतून घ्यायचं. सर्व तूप यामध्ये सोचलं गेलेलं आहे. आणखीन 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ चांगलं खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ भाजलं गेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याचा खमंग सुवास दरवळतो आणि तुम्ही बघू शकता हळूहळू रंग बदलून सुगंध यायला सुरुवात झाली आहे. परंतु गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. नाचणीचं पीठ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे. आता यामध्ये 1 कप आपल्याला बिया काढलेला खजूर घालायचा आहे. नुसताच खजूर जर तुम्ही भाजायला गेलात तर तो कढईला चिकटून करपू शकतो, म्हणून मी काय केलं, गरम झालेल्या पिठामध्येच खजूर घालत आहे. त्यामुळे वेगळं तूप घालायची सुद्धा गरज नाही. तर मंद आचेवर 2 मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खजुरामध्ये फायबर, लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्याचप्रमाणे खजुरामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे त्वरित ऊर्जा देखील मिळते. पीठ गरम असल्यामुळे बघता बघता हा 2 मिनटात एकजीव झालेला आहे. लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता आपण एक पूर्वतयारी करू. इथे मी एक प्लेट घेतली आहे. ब्रशच्या मदतीने त्याला थोडंसं साजूक तूप लावून घेऊया, म्हणजे आपण ज्या वड्या थापणार आहोत त्या सहज सुटल्या जातील. आपण भाजून घेतलेलं हे सगळे पदार्थ पूर्णपणे गार झालेले आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. तुम्हाला जर सुकं खोबरं एकदम बारीक मिक्सरला करून घ्यायचं नसेल तर हाताने चुरडून घेतलं तरी चालेल. आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे. जास्त फिरवायचं नाही, नाहीतर यातून तेल निघून येईल. तुम्ही बघू शकता मी सर्व पदार्थांची बारीक पूड करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण गार करून घेतलेले नाचणीचं पीठ आणि खजुराचं मिश्रण हे घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करून एकजीव करून घ्यायचं आहे. आता पुन्हा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी एवढा किसलेला गूळ घालणार आहे.
त्यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि गॅसची आच मंद ठेवून फक्त यातला गूळ काही सेकंद विरघळून घ्यायचा. असं इथे बघू शकता, गूळ पूर्णपणे विरघळला आहे. लगेचच गॅस बंद करायचा आणि जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपण गूळ फक्त विरघळवून घेतलेला आहे, आपण कुठेही याचा पाक केलेला नाही आहे. त्यामुळे वड्या आपल्या मऊसूत तयार होतील. गूळ फक्त चमचाभर पाण्यात विरघळून घ्यायचा, तेवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. आता काही सेकंदातच बघू शकता मिश्रण थोडं ओलसर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने विरघळलेल्या गुळामध्ये संपूर्ण एकजीव करून झालं की लगेचच आपण तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण घालायचं आहे आणि गरम गरमच मिश्रण उलथण्याने पसरून घ्यायचं आहे. आता यावर आपण थोडीशी खसखस घालणार आहोत, म्हणजे वडी दिसायला सुंदर दिसते. खसखस तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तर आवर्जून घाला. एक वेगळ्या प्रकारचा स्वाद ही वडी खाताना जाणवतो. सुरीने वडीचे असे काप करून घ्यायचे गरम असतानाच, म्हणजे मिश्रण थंड झाल्यावर वडी पाडणं अवघड होतं, कारण वडी सेट होते त्यामुळे तुटण्याची शक्यता असते. पंपकिन सीड्सने डेकोरेट करूया. जोपर्यंत वड्या थंड होत नाहीत, ओट्यावरच आपण ठेवून देणार आहोत, तोपर्यंत वाट बघायची आहे. इथे पूर्णपणे वड्या थंड झालेल्या आहेत. आता पुन्हा एकदा उलटण्याने असे काठ सोडवून घ्यायचे आणि वडी काढून घ्यायची. किती सुंदर वडी पडली आहे. टेक्स्चर बघू शकता वडीचं किती सुंदर आलेलं आहे आणि चव तर इतकी सुंदर लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. इतकी चविष्ट आणि पौष्टिक वडी तयार होते. माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, कुठेही वडी आपली कडक किंवा चिवट झालेली नाही. तोंडात टाकताच विरघळणारी पौष्टिक वडी तयार आहे. करून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.